फ्रेंड्स, हॅलो फ्रेंड्स, आज आपण अतिशय महत्त्वाचा व्हेरी 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 IMP पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाचा हा क्वेश्चन सारखा विचारतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. तर क्वेश्चन असा विचारलेला आहे पहा, पण हा क्वेश्चन तयार करून ठेवा. नेहमी 3 मार्क्ससाठी विचारला जातो हा क्वेश्चन. ओके, आणि MCQ ला सुद्धा विचारतात. लक्षात ठेवा, जिथं 2 क्वेश्चन विचारतात तर ax² + 2hxy + dy² = 0, देन dy/dx = विचारतात MCQ ला, त्याचा आन्सर असतो y/x, आणि d2y/dx² विचारतात, त्याचा आन्सर असतं 0. हे फिक्सच आहे, लक्षात घ्या. ह्याच्यात वेगळं काही विचारू शकणार नाही, तर त्यामुळे हेच लक्षात ठेवायचं. PYQ ला MCQ ला विचारायचं, लक्षात ठेवायचं. आणि आता मी तुम्हाला थेरीला कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतोयच तुम्हाला. आता लक्षात ठेवा, हे जे आहे हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले एक्झाम्पल आहे. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मधले हे इक्वेशन आहे. इक्वेशन कशाचं आहे बघा, कंबाइंड इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. जॉइंट इक्वेशन किंवा कंबाइंड इक्वेशन, त्याला काय म्हणतो, जॉइंट इक्वेशन ऑर कंबाइंड इक्वेशन ऑफ द लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन असं म्हणत असतो आपण. आणि ती इक्वेशन दिले म्हणजे हे पेपर फर्स्ट मधला आहे, आपल्याला डिफरन्सिएशन मध्ये दिले. मॅथमॅटिक्स मध्ये कुठेही देऊ शकतात. तिथलं पेपर मध्ये ओव्हर मधलं आणि पेपर 2 मध्ये कसं विचारला असा हा क्वेश्चन आपण विचारत बसायचं नाही आहे. तर आता बघा, आपण चला सुरुवात करूया. आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला. मी काय लेट ax² + 2hxy + dy² = 0 हे इक्वेशन दिलेलं आहे. त्याला मी डायरेक्ट डिफरन्शिएट करतो. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. हे बघा, a कॉन्स्टंट आहे, a कॉन्स्टंट आहे, 2h कॉन्स्टंट आहे, b कॉन्स्टंट आहे. त्यामुळे कॉन्स्टंट आपण kx च्या फॉर्म्युल्याप्रमाणे d/dx ऑफ kx मीन्स k, तशाप्रमाणे आपण काय करायचं, याचं आपण एक कॉन्स्टंट ठेवायचं, याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. हे ना 2x, कसं 2 पुढे घ्यायचा, 1 कमी करायचा, 2 मध्ये कमी करायचं. 1 येणार पण ह्याची गरज नाही. हे बघा, इथं 1 येणार पण लिहायची गरज नाही. 2h याचं डेरिव्हेटिव्ह घेताना लक्षात घ्या, याचं डेरिव्हेटिव्ह घेताना uv चं फॉर्म्युला काय, x आणि y मध्ये इंटू आहे. x आणि y मध्ये काय आहे, इंटू आहे. त्यामुळे uv चा फॉर्म्युला u म्हणजे फर्स्ट, याला u ला फर्स्ट, याला फर्स्ट म्हणतो, याला सेकंड म्हणतो. म्हणजे प्रोडक्ट रूल वापरायचं. काय वापरायचं आहे, प्रोडक्ट. फर्स्ट इंटू dy/dx प्लस सेकंड इंटू dy/dx ऑफ x, याला म्हणतात. आणि b इंटू y² चं डेरिव्हेटिव्ह 2y इंटू dy/dx = 0. आपल्याला फॉर्म्युलाच आहे dy/dx ऑफ x⁴n n असतो, तो पुढे घ्यायचा आणि त्या n मधून 1 मायनस करायचा. हा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला. आणि मग एक 2 पुढे घेतला, 1 कमी केला, 2 पुढे घेतला, 1 कमी केला. पण dy/dx का, तर x चा फॉर्म्युला आपण y साठी यूज केलं म्हणून एक y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx चेन रूल प्रमाणे, लक्षात घ्या. आणि मग हे झाल्यानंतर या 2h ने आत मल्टिप्लाय करून घ्यायचं आणि हे व्यवस्थित मानून घेऊया. 2x 2hx dy/dx 2hy dy/dx ऑफ x इज 1. हे काय त्याची गरज नाही, 1. तेव्हा dy/dx ऑफ x इज 1, हे काय नाही तरी चालेल. प्लस 2by इंटू dy/dx. आता काय करतो बघा, ह्याची पुढची स्टेप लक्ष द्या. हे डेरिव्हेटिव्ह समजलं तुम्हाला. हे जर समजलं असेल त्याच्या पुढची स्टेप अशी आहे, dy/dx ची टर्म आणि dy/dx ची टर्म एकत्र घेऊ, एकत्र विचारात घेऊ आणि त्याच्यातून dy/dx कॉमन काढू. म्हणजे कसं मी पहा, dy/dx कॉमन काढू, याच्यातून dy/dx कॉमन काढलाय 2hx, याच्यातून dy/dx कॉमन काढलाय 2dy इक्वल टू, हे दोन्ही तिकडे ट्रान्सफर करू, -2ax -2hy -2ax
-2hy. आता याच्यातून 2 कॉमन काढतो, त्याच्यातून -2 कॉमन काढतो, म्हणजे काय होईल बघा, 2 कॉमन काढला की hx प्लस dy by dx इक्वल टू -2 कॉमन काढला की ax प्लस hy आणि 2 कॅन्सल करूया, हा ब्रॅकेट इकडे ट्रान्सफर करू, therefore dy by dx तुम्हाला मिळेल ax प्लस hy डिवाइड hx प्लस dy. काय केलं बघा, आला इक्वेशन नंबर 1 म्हणणार आहे. इथं ax प्लस hy शिल्लक आहे आणि हा dy बाय dx ला ही टर्म इनटू आहे ती डिवाइड केली इक्वेशन नंबर 1. पण अजूनही आन्सर तुमचं आलेलं नाही आहे, अजून थोडं पुढे जायला पाहिजे. मग आता काय करायचं, तर डबल डिफरन्शिएशन घ्यायचं म्हणजे याचंच घ्यायचं का, तर नाही घ्यायचं. आता काय करायचं, माघारी जायचं बघा. म्हणून ही क्वेश्चन अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुन्हा इथून पुढे माघारी जायचं आणि इथं बघायचं hxy, इथे जी टर्म आहे ना hxy किती टाइम्स आहे, तर 2 टाइम्स. hxy काय आहे, 2 टाइम्स आहे, म्हणून मी हीच टर्म कशी मानतोय बा, बट ax स्क्वेअर hxy प्लस hxy प्लस dy स्क्वेअर इक्वल टू 0. hxy प्लस hxy किती hxy, 2hxy, म्हणजे इथं फक्त ऍडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या, हे ऍडजस्टमेंट करायची आणि याच्यातून कॉमन करायचा x, याच्यातून कॉमन करायचा y इक्वल टू 0. याच्यातून x कॉमन काढा, x कॉमन काढला काय मिळेल बघा, x एज अ कॉमन, सो ax प्लस hy. इथं y कॉमन काढला hx प्लस by. समजते का, y कॉमन काढलेला आहे, y कॉमन काढला की hx प्लस by आणि x कॉमन काढला की ax प्लस hy. आता काय करायचं सांगतो तुम्हाला, ही जी काही टर्म आहे त्याला ट्रान्सफर करू त्या बाजूला, जी टोटल y प्लस वाय इंटू ब्रॅकेट जी टर्म आहे ना ते आपण ट्रान्सफर करू RHS ला. काय होईल बघा, इकडे लिहितो मी, काळजीपूर्वक हे समजून घ्या. x इंटू ब्रॅकेट ax प्लस hy इक्वल टू मायनस y इंटू ब्रॅकेट hx प्लस by. ही टर्म उचलून आपण तिकडे लिहिली. ओके, ही टर्म काय केली, आता काय करतोय बघा, आपल्याला कसं पाहिजे आहे, ax प्लस hy न्यूमरेटरला पाहिजे, ax प्लस hy न्यूमरेटरला, म्हणजे काय करतो बघा, ही जी टर्म आहे की नाही मायनस ही तिकडे आणतो, म्हणजे ax प्लस hy इकडे ट्रान्सफर करतो, मायनस hx प्लस dy इक्वल टू इथं y राहिला आणि हा x इकडे ट्रान्सफर करतो, x इथे इंटू आहे, इकडे गेला डिवाइड, हा इंटू आहे, इकडे आला डिवाइड, तर मायनस इकडे आला, तो इथं मायनस घेतला तरी चालतो, मिडलला दिला तरी चालतो, किंवा हा मायनस वर जरी दिला तरी चालतो, अर्थ सेमच राहतो. आणि मग हे इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 आणि 1 कडे पहा, तुमच्या लक्षात येते बघा. इक्वेशनला मायनस इथं राहिलेला आपला, तर हे बघा मायनस ax प्लस hy डिवाइडेड बाय hx प्लस dy, इथे काय आलं मायनस ax प्लस hy डिवाइडेड बाय hx प्लस dy, आणि तिथे काय आहे y बाय x, याच्या ठिकाणी मी y बाय x ठेवणार आहे. Therefore इक्वेशन 1 becomes काय dy बाय dx इक्वल टू y बाय x. म्हणून मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जर तुम्हाला एमसीक्यूला नुसता हे एक्झाम्पल दिलं आणि नुसता y बाय x विचारला तरी y, नुसता dy बाय dx फाइंड करा म्हटलं तरी y बाय x येणार. आता आपण पुढे जायचंय, dy बाय dx स्क्वेअर काढायचंय, म्हणजे अगेन डिफरन्शिएट करायचं आहे, अगेन डिफरन्शिएट with respect to x. याचं डिफरन्शिएशन घेणे म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर करणे. समजते का बघा, म्हणजे याचं डिफरन्शिएशन करायचं म्हणजे d2y बाय dx स्क्वेअर करायचं. समजते का बघा, आणि मग याचं डिफरन्शिएशन करायचं म्हणजे u बाय v चा फॉर्म्युला यूज करायचा. आणि u बाय v चा फॉर्म्युला काय बघा, याला मी u म्हणतोय, याला v म्हणतोय,
मग फॉर्म्युला असा असतो व्ही स्क्वेअर व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स असा फॉर्म्युला असतो. मी फॉर्म्युला मांडला. व्ही स्क्वेअर, व्ही म्हणजे डिनॉमिनेटर स्क्वेअर, व्ही इंटू डी यू बाय डी एक्स मायनस यू इंटू डी व्ही बाय डी एक्स. आणि मग इथं बघा तर व्ही जो आहे व्ही एक्स, व्ही काय आहे एक्स डी बाय डी एक्स ऑफ वाय मायनस वाय इंटू डी बाय डी एक्स ऑफ एक्स डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर असेल. आणि मग लक्षात घ्या हा एक्स हा डी वाय बाय डी एक्स होईल. हा काय होईल डी वाय बाय डी एक्स. आणि डी वाय बाय डी एक्सची टर्म तुमच्याकडे आहे. डी वाय बाय डी एक्स म्हणजे काय डी वाय बाय डी एक्स इथं जो आला त्याची व्हॅल्यू काय वाय बाय एक्स इथं वाय बाय एक्स मायनस हा वाय आणि डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर. लक्षात ठेवा एक्स ला एक्स कॅन्सल झाला. इथं फक्त राहिला तुमच्याकडे वाय वाय मायनस वाय इज 0 बाय एक्स स्क्वेअर. सो इट इज द 0. तुम्हाला पण करायचं होतं d2 y by dx स्क्वेअर इक्वल टू 0. बघा अतिशय सुंदर अतिशय व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. एवढाच एकच क्वेश्चन ह्या मी व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. याच्यापेक्षा जास्त या व्हिडिओमध्ये काही नसणार आहे. समजून घ्या. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे आणि चांगला तयार करून ठेवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. लक्षात आलं का? प्रत्येक स्टेपला इथं तुम्ही हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक स्टेप मात्र महत्त्वाची आहे ही लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, थँक्यू.